आपण छबिनाला आलोय विरारमध्ये। अच्छा स्टेशनच्या जवळ राम मंदिर आहे, तिकडे जत्रा फुलते रामनवमीच्या दिवशी, असं पण तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता। पण जसं सगळं जत्रेचा माहोल आहे सध्या। तर रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही निघालो जत्रेला। हो, जत्रा होती विरार वेस्टमध्ये स्टेशनपाशी असलेल्या राम मंदिर। घरापासून थोड्याच अंतरावर होतं, त्यामुळे आम्ही चालतच निघालो आणि वाटेत मम्मी मला आंबे दाखवत होती। कॅमेरा जस्टिस देणार नाही, पण खूप आंबे लागले होते झाडाला। आम्ही फायनली मंदिरापाशी पोहोचलो। या मंदिराचं वैशिष्ट्य असं की एक तलावाभोवती हे मंदिर आहे। नवीनच बांधकाम आहे, फारसं जुनं नाही। आणि शेजारीच त्याच तलावा शेजारी महादेवाचं थोडं जुन्या बांधकामाचं मंदिर देखील आहे। तर आल्या आल्या गावच्या कोणत्या तरी गावकीच्या जत्रेत आलोय असंच वाटत होतं। लहान मुलांसाठी पाळणे, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, खाऊ जत्रेत असतं ते सगळं काही होतं। इकडच्या गावकऱ्यांकडून कळालं ते या जत्रेला छबिना म्हणतात। मंदिरापुढे दर्शन घ्यायला खूप मोठी रांग होती। मम्मी पप्पांनी लाईन लावली आणि मी पुढपर्यंत फुटेज घेऊन आले। वेगळाच माहोल होता, लहान मुलांची तर मौजच होती। आम्ही पण झारवीसाठी छोटी छोटी खेळणी घेतली। ती आली असती तर तिची सुद्धा मौजच झाली असती। इथे बरेच लोकल बिझनेस पण लावलेले इथल्या स्थानिकांनी। आंबे, कुरडया, पापड, होममेड उदबत्त्या, गंध आणि बरंच काही बघायलाच तुम्ही पुढच्या फुटेजमध्ये। रामनवमी विशेष सुंदर सुंदर अभंगांनी सगळ्यांचं स्वागत होत होतं मंदिरात। फायनली आम्ही दर्शनासाठी आत शिरलो। रामनवमीसाठी रामाची गाणी लावलेली, खूप छान वातावरण होतं। आणि पप्पांनी नेहमीप्रमाणे पेटीत ठेवायला एक कॉइन दिलं। किती मोठं झालं तरी हे मॅन्डेटरी आहे। फारच सुंदर सजावटीने नटवलेल्या मूर्त्या आणि पाळणा सुद्धा लावलेला रामलल्लासाठी। खूप गर्दी असल्यामुळे एकदम क्लिअर फुटेज नाही आलंय, पण जितकं जमलं तितकं क्लिअर घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। मस्त दर्शन झालं, रामासोबत महादेवाचंही दर्शन झालं। जिथे जातो तिथे महादेवाचं दर्शन तर होतंच। हे सगळं वातावरण बघून मला आमच्या गावच्या गावकीच्या पूजेची आठवण झाली। खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं। दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही बाहेर पडलो आणि शेवट नक्की बघा हा। मी असं बुडबुड काढते ते ठीक गाण्याचे बुडबुडे बँक कशाला घेतलंस ते आणि